महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, ते बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भाजपाशी चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर नेमकं काय होणार? देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद जाणार का? ते केंद्रात जाणार का? मग ते केंद्रात जाणार तर राज्यामध्ये असा कोणता नेता आहे की ज्याच्याकडे मुख्यमंत्री पदाची खरं तर जबाबदारी येऊ शकते? आणि नेमकं काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अस्वस्थता सुरू आहे. तसं पाहायला गेलं तर गेल्या 6 महिन्यापासून आपण पाहतोय सगळीकडे अस्वस्थता दिसून येत आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर अस्वस्थ झालेल्या सगळ्या खासदारांना, आमदारांना एकमेव मार्ग दिसतोय, तो म्हणजे महायुतीकडे. आणि त्याच्याकडे जाण्यामागचं एकच कारण आहे की आम्ही विकासासाठी महायुतीकडे जात आहोत. अशा पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं जे काही मत आहे ते मात्र विचार करायला लावणारं मत आहे. शरद पवार गटाचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत आणि ते भाजप सोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशी एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र भेटीगाठी देखील दिल्लीमध्ये वाढलेल्या आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर नेमकं काय चाललंय तर पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल की पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षावर मजबूत पकड ठेवली. दादाच्या जाण्याच्या नंतर पक्षाचं काय होईल अशी भूमिका एकीकडे सुरू असताना, लोक मांडत असताना, या दोन माय लेकरांनी मात्र पक्षावर चांगली पकड निर्माण केली. आणि हेच खरं तर दुःख आणि हे दुखणं शरद पवार नावाच्या व्यक्तीच्या मनात आहे. आता पवार साहेब म्हटल्यानंतर एक अनुभवी राजकारणी, परंतु या सर्व याच्यामध्ये कुठेतरी ते हतबल दिसत आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांनी नवी खेळी खेळलेली आहे का? तर साहजिकच आहे की त्यांच्या भेटीगाठी आणि त्यांच्या होणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांशी आणि महायुतीतल्या काही पक्ष नेतृत्वाच्या भेटीवरून असं दिसून येते की येत्या काळामध्ये खरंच हे 6 खासदार आणि यांच्यासह हा पक्षच खरं तर महायुतीकडे जाईल, अशी एकूण चित्र दिसत आहे. परंतु जेव्हा आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाकडे जर पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पक्षावर एक चांगली मजबूत पकड निर्माण केली. हे खरं दुखणं आहे. आणि मग त्यांनी चांगली पकड निर्माण केल्यामुळे पक्षातील काही लोक नाराज दिसून येत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येते की सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, या नेत्यांना सुद्धा असं वाटतंय की पक्षामध्ये आपलं फार काही महत्व राहिलेलं नाही. दादाच्या जाण्याच्या नंतर पक्षाचं काय होणार असा प्रश्न लोकांना पडला. आता त्याच पक्षावर मजबूत पकड या माय लेकरांनी घेतल्यामुळे या पक्षातल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही खासदारांचा आणि नेत्यांमध्ये ज्या पद्धतीने जे वातावरण तयार झालेलं आहे, हे वातावरण यासाठी तयार झाले की यांचं अस्तित्व कुठेतरी आता कमी होत आहे काय, हा प्रश्न देखील पडतो. एकीकडे छगन भुजबळ यांनी थेट जाहीर पक्षाच्या संदर्भाने आणि पक्षातील नेतृत्वाच्या संदर्भाने घेतलेली भूमिका असेल, किंवा आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस साहेबांना केंद्रामध्ये घेतल्यानंतर राज्यामध्ये नेमका कोण मुख्यमंत्री पदासाठी तयार ठेवतील, असं भाजपकडे असा चेहरा कोणता आहे, तर स्वाभाविक आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांना या पदापर्यंत जाण्याची संधी येऊ शकते. आणि तेवढंच नाही तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जर महायुती सोबत आली तर त्याला केंद्रात जास्त खरं तर गरज असल्या कारणाने हे आहेत. मग केंद्रात त्यांना किती मंत्रीपद भेटतील किंवा त्यांच्या वाट्याला काय येणार, हे खरं तर येत्या काळात पाहण्यासारखं असणार आहे. परंतु एवढं मात्र नक्की आहे की शरद पवार यांची वाटचाल ही महायुतीच्या दिशेनं, त्यांच्या मैत्रीच्या दिशेनं चाललेली आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांनी जे मत व्यक्त केलं त्याच्यानंतर बजरंग सोनवणेंनी स्पष्ट सांगितलं की त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघून घ्यावं, त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊ नये. परंतु हे जरी असं असलं तरी आज आपण पाहतोय शिवसेना, उबाटा म्हणजे ठाकरे गटामध्ये सुद्धा एक नाराजीचा सूर दिसून येतोय. काँग्रेस तर एका अर्थाने आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व नसल्यामुळे आज काँग्रेसची वाताहत झालेलीच आहे. आणि एकीकडे आपण पाहतोय ऑपरेशन टायगरमुळे खरं तर हतबल झालेला उबाटा गट, या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार सारख्या बड्या नेत्याने आणि अनुभवी नेत्याने जर थेट भाजप सोबत घरोबा केला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा भूकंप खरं तर सर्वसामान्य माणसाला सहन न होण्यासारखाच असणार आहे. कारण आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारे शरद पवार जर
भाजप सोबत जाणार असतील तर स्वाभाविक आहे काँग्रेस असेल किंवा स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या अनेकांना तो धक्का असणार आहे. तरीही शरद पवार या नावावरती लोकांचा विश्वास नसल्यामुळे कदाचित त्याचा काही आश्चर्य लोकांना वाटणार नाही. पण याच्यामध्ये रोहित पवारांची काय भूमिका असेल असं जर आपण विचार करायला गेलं तर रोहित पवार हे बाजूला होतील आणि आपला नवा पक्ष उभा करतील का, हा देखील प्रश्न आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या काळात आपल्याला मिळणारच आहेत. परंतु आजच्या घडीला मात्र आज जर आपण विचार करायला गेलं तर आज आपण पाहतोय की शरद पवार, भाजप आणि एकनाथजी शिंदे यांची शिवसेना हे एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. आणि मग अशा वेळी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचं काय, त्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांचं काय होणार, त्यात विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची काय भूमिका असणार. खरं तर या भूमिकेकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की नेमके दोन नेते जे बडे नेते आहेत दादा गटातले ते नेमकी काय भूमिका घेतील, हे याच्यावरून आपल्याला येत्या काळात दिसणारच आहे. कारण ते देखील अस्वस्थ आहेत, कारण त्यांचं पक्षातलं महत्व हे कुठेतरी कमी झाल्याचं दिसून येतंय. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने हा पक्ष दादाच्या जाण्याच्या नंतर पक्षाचं काय होणार असा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा अनेकांच्या मनात भीती होती. परंतु माय लेकरांनी त्या पक्षावर मिळवलेली पकड, त्या पक्षाची घेतलेली धुरा आपल्या हातामध्ये आणि ते समर्थपणे पार पाडत असल्या कारणाने आज कुठेतरी शरद पवार गटाला पुन्हा असं वाटलं की नाही, आपणच थेट भाजप सोबत जावं. आणि मग अशा पार्श्वभूमीवर केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल का, किंवा सुप्रियाताईचं नेतृत्व पुन्हा नव्यानं महाराष्ट्रामध्ये त्यांना उभं करायचं आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्या काळामध्ये आपल्याला भेटणारच आहेत. परंतु 5 ते 6 खासदार नाही तर अख्खा पक्षच तिकडे जाणार आहे का, हा देखील प्रश्न खरं तर महाराष्ट्राला पडलाय. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर जर एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये खरं तर भाजपला लोकांचा विरोध नाही, परंतु देवेंद्र फडणवीस या नावाला विरोध असल्या कारणाने कदाचित पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते आणि केंद्रामध्ये पुन्हा नव्यानं एक वेगळं समीकरण तयार होऊ शकते. आणि देवेंद्रजींना पुन्हा केंद्रामध्ये बोलवतील आणि केंद्रामध्ये बोलून त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी देतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तरी आपल्याला देता येणार नाहीत. परंतु येत्या काळामध्ये शरद पवार हे महायुतीसोबत असतील हे चित्र जवळपास आता स्पष्टच होत आलेलं आहे. पण तरीही आपण बघूयात की हे 5 ते 6 खासदारच जाणार का, अख्खा पक्षच तिकडे जाणार का, नव्याने सुप्रियाताई काय निर्णय घेतात आणि याच्यामध्ये अस्वस्थ झालेल्या खरं तर उबाठा गटाचं काय होणार. आणि त्या संदर्भाने संजय राऊत यांनी दिलेली जी काही प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया देखील बोलकी आहे, ते देखील अस्वस्थ आहे. मग राऊत साहेब असतील, उद्धव साहेब असतील किंवा इकडे आपण पाहतोय काँग्रेसमधले काही बडे नेते असतील, या सर्वांनाच कुठेतरी अस्वस्थ वाटायला लागलंय की काय. आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्याला सांगता येते की नेमकं काय होणार. भूकंप ठरलेला आहे, परंतु तो कधी होणार हेच पाहण्याची म्हणजे हे पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. नेमका हा भूकंप होणार एवढं मात्र नक्की, पण कधी होणार हे आता तरी सांगता येत नाही. धन्यवाद.